नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आता 31 मार्चपूर्वी ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी झालेले आहे त्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यापर्यंतचे पैसे मिळणार आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला जर हे पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी चेक करावे लागणार आहे। मग जर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळालेले नसेल तर तुम्ही एक काम करा, म्हणजे तुम्हाला ते पैसे मिळणार आहे। त्याबाबत कोणते काम करायचे आहे याबाबत तहसीलदार यांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर मग कोणत्या सूचना केलेल्या आहे की ज्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्याविषयी सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की संजय गांधी श्रावणबाळ लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। जर तुमचे आधार प्रमाणीकरण नसेल म्हणजेच डीबीटी नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाही। मग शासनाकडून संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे अनुदान डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होत असल्याने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले असल्याने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन भोरचे तहसीलदार यांनी व संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार प्रतिभा खाडे यांनी केले आहे। राज्य सरकारने जानेवारीपासून आधार प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या लाभार्थ्यांना बसला आहे। भोर तालुक्यात मार्च 2025 अखेर शासनाचे पोर्टलवर 4526 लाभार्थ्यांचे आधार नोंदणी झाली आहे। मग शासनाच्या पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात शासनाकडून मार्च अखेर डीबीटीद्वारे थेट लाभ जमा करण्यात आला आहे। तरी लाभार्थ्यांनी गडबडून न जाता त्यांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याशी संलग्न आहे त्या बँकेत संपर्क साधावा। म्हणजेच ज्या ठिकाणी तुमचे डीबीटी झालेले आहे तर त्या बँकेत जाऊन तुम्ही संपर्क साधा, त्या ठिकाणी तुमचे बॅलन्स चेक करा, म्हणजे तुम्हाला कळणार की त्या ठिकाणी तुमचे पैसे आलेले आहेत किंवा नाही। जर त्या ठिकाणी तुमचे पैसे आलेले नसेल, ज्या बँक खात्यात तुमचे खाते आहे त्या ठिकाणी पैसे आलेले नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणे म्हणजेच डीबीटी करणे हे गरजेचे आहे। आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले असल्याने इथून पुढे आधार प्रमाणीकरण केलेल्या म्हणजे डीबीटी केलेल्या लाभार्थ्यांच्याच बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे। तरी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न केले नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आधार कार्ड मोबाईल बँक खात्याशी संलग्न करून आधार प्रमाणीकरण करण्याकामी भोर तहसीलदार कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत संपर्क साधावा असे आवाहन नायब तहसीलदार खाडे यांनी केले आहे। मग मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही तालुक्यात असाल किंवा कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुमचे आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न करून आधार प्रमाणीकरण करण्याच्या कामी तुम्ही तुमच्या भागातील तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत संपर्क साधू शकता। तुम्हाला काही अडचण असेल तर संजय गांधी योजना शाखेत संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी संपूर्ण राज्यातील लाभार्थ्यांना करण्यात आलेले आहे। कारण की त्या ठिकाणी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी देण्यात आलेले आहेत, म्हणजे आधार कार्ड संलग्न लाभार्थी व्हावेत यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत। 31 मार्चपर्यंत सर्व लाभार्थ्यांना मार्च महिन्यापर्यंतचे सर्व पैसे जमा करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहे। तरी लवकरात लवकर आपले आधार कार्ड डीबीटी करून घ्या, म्हणजेच आधार प्रमाणीकरण करून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व पैसे या ठिकाणी मिळणार आहेत। जर तुम्हाला मार्च महिन्याचे किंवा इतर मागील महिन्याचे पैसे जमा झालेस तर कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजेच इतर लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल, त्यांनाही कळेल की आपल्याला पैसे आलेत किंवा नाही, म्हणजे ते बँकेत जाऊन चेक करू शकतील। जर तुमचे बँकेत आधार प्रमाणीकरण झालेले नसेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही पोस्टामध्ये तुमचे बँक खाते उघडा, म्हणजे पोस्टात बँक खाते उघडल्यास तुमचे एका दिवसात
DBT लिंक होऊन जाईल, म्हणजेच आधार प्रमाणीकरण होऊन जाईल, म्हणजेच तुमचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचे प्रयत्न करू. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.